मॉलमधून रिटर्न आल्यानंतर आम्ही घेतली जेवणाची तयारी करायला। अयांच्या बड्डे निमित्त आम्ही आज जेवणासाठी ठेवलेलं पुरणपोळी, आणि पुरणपोळी होती म्हणून मुलांना काहीतरी ठेवावं म्हणून आम्ही ठेवलेला न्यूडल्स। सो इथे सगळे आम्ही आल्या आल्या लगेच कामाला लागलो। सो इथे पुरण रेडी झालेलं, आमटीही रेडी झालेलं। सो एकीकडे भांडी घासत होती ऋतुजा, तिची स्पेशल डिमांड होती की मला दाखव भांडी घासताना, म्हणून तिला दाखवलेलं। त्यानंतर ऋतुजा आणि सोनीन दोघांनी घेतलं पुरण वाटण्यासाठी। सो त्या दोघींनी हे पुरण वाटलं। 2 किलोची डाळ ही पूर्णच्या त्या दोघींनीच पुरण वाटलेलं आहे। त्यानंतर मी घेतलं डेकोरेशन करायला। डेकोरेशन मध्ये बघाल तर आम्ही पूर्ण मारिओची थीम ठेवलेली। अयांशला आवडतं मारिओ म्हणून त्या मारिओची थीम ठेवलेली, आणि हे अशा पद्धतीने आमचं डेकोरेशनही रेडी झालं। डेकोरेशन रेडी झाल्यानंतर आम्ही ॲक्च्युली खूप टाईम गेला, बिकॉज सकाळपासून जर तुम्ही बघत असाल तर आम्ही एस्कॉन टेम्पलला गेलो, गणपती मंदिरला गेलो, पुन्हा मॉलमध्ये गेलो। सो त्यामध्ये आमचा खूप सारा टाईम गेला। सो त्यानंतर आम्ही घरी येऊन मग फटाफट जेवण बनवायचं होतं, त्यासाठीही खूप वेळ गेला। पुरणपोळीचं जेवण होतं। सो पुरणपोळीचं जेवण प्लस मुलांना, लहान मुलं एन्जॉय करतील म्हणून घरीच न्यूडल्स बनवलेलं त्यांना। सो ते सगळं बनल्यानंतर आम्हाला डेकोरेशन केलं आणि नंतर आम्ही झालो रेडी, आणि नंतर तुम्ही बघालच मुलांनी खूप असं एन्जॉय केलं। Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Ayan. Happy birthday to you. May God bless you. May God bless you.
अशा प्रकारे आयांचा छान असा बड्डे सेलिब्रेशन झाला. सगळ्यांनी खूप एन्जॉय केला आणि त्यानंतर आयांशला खूप एक्सायटेड होता की गिफ्ट मी कधी ओपन करेन. हा भरपूर वेळ झाला विचारत होता गिफ्ट कधी ओपन करू. सो त्यानंतर त्याने गिफ्टही ओपन केले. गिफ्ट ओपन करण्यासाठी त्याला हेल्प करत होता कबीर अँड विवांश. सो हे तिघंही मिळून सगळे गिफ्ट ओपन करत होते. सो गिफ्टमध्ये त्याला खूप छान छान असे गेम्स आले. सो जेही सगळे बड्डेला आले ज्यांनी गिफ्ट दिले त्यांच्या सगळ्यांसाठी थँक्यू. सो आणि सगळ्यांनी मस्त असं छान असं डिनरही केला. सो आयांशी खूप खुश होता. ॲक्च्युली मुलांना कुठे बड्डेला बाहेर घेऊन जायचा प्लॅन होता पण त्यांना एन्जॉय हा अशामध्येच येतो की सगळ्या मुलांमध्ये बड्डे सेलिब्रेशन करणे आणि गिफ्ट मेन म्हणजे त्याला गिफ्ट खूप असे आवडतात की खूप सारे गिफ्ट आलेले ओपन करण्यासाठी. सो अशा प्रकारे अजूनही पुढे नवीन नवीन ब्लॉग येत राहील. सो ज्यांनी माझ्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नाही केलं आहे त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ रोज पाहायला मिळतील. सो बाय, थँक्यू.